नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रबोधिनी बारामतीच्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म मी मोरे सर आपलं स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपण पुढचा घटक म्हणजे शब्दाच्या जाती पाहणार आहोत. ओके, मराठी व्याकरणामध्ये मुख्य परीक्षेची आपली बॅच चालू झालेली आहे मराठी व्याकरणची. तर त्यामध्ये शब्दाच्या जाती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता चला डायरेक्ट जास्त बोलण्यापेक्षा आपण अभ्यासाकडे येऊया. शब्दाच्या टोटल एकूण जाती किती आहेत? 8. तुम्हाला माहित आहे मराठीमध्ये शब्दाच्या 8 जाती आहेत. जसं क्रिकेट टीममध्ये 11 प्लेयर असतात आणि 11 प्लेयरची वेगवेगळी कामं असतात. म्हणजे एक विकेट कीपर आहे तर तो स्टंपच्या मागं थांबणार, एक बॉलर आहे तर तो बॉलिंग टाकणार, बॅट्समन आहे ती बॅटिंगच करणार, अंपायर आहे ती काहीच करणार नाही, नुसता निर्णय देणार. जसं शब्दांच्या म्हणजे क्रिकेटच्या टीममधल्या प्रत्येक प्लेयरचं काम मोजून दिलेलं असतं, सेम तसंच व्याकरण चालवत असताना व्याकरणामध्ये शब्दांच्या 8 जातींचं वेगवेगळं काम आहे. मग पेपरला 100% हीच विचारतात. ह्याला इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणायचं ध्यानात ठेवा. मराठीमध्ये याला शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती म्हणजे काय? व्याकरण चालवत असताना शब्दांच्या नेमून दिलेली कार्य थोडक्यात म्हणजे शब्दांच्या जाती. मग मराठीमध्ये शब्दांच्या जाती किती आहेत? त्या 8. मग 8चे 2 प्रकार पडल्यात. एक असतं तुमचं विकारी शब्दांच्या जाती. विकारी, भिकारी नाही, विकारी. विकारीलाच म्हणायचं सव्यय. सव्यय, विकारी किंवा सव्यय. तर दुसरे असतात अविकारी, त्यांनाच लाडानं म्हणलंय अव्यय. आता हे असं का पडलं? विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय तुम्हाला मराठीत सांगतो. विकारी म्हणजे बदल होणे. विकारी म्हणजे काय होणे? बदल होणे. बदल किंवा बदल. आता समजा एखादा चांगला सुदृढ माणूस आहे, त्याला झाली सर्दी, खोकला, ताप. 10 जणांच्या माणसामध्ये ती एक माणूस लगेच ओळखतो आपल्याला की त्याला सर्दी, खोकला, ताप आहे, म्हणजे त्याच्यात काहीतरी बदल घडला आहे. सेम तसंच ज्यावेळेस शब्दांना सर्दी, खोकला आणि ताप ह्या 3 कारणामुळे शब्दांमध्ये जी बदल होतो. बघा मी काय म्हणतोय, सर्दी, खोकला आणि ताप म्हणजेच लिंग, वचन आणि विभक्ती ह्याच्यानुसार जर शब्दांमध्ये बदल होत असेल, शब्दांच्या जातीमध्ये बदल होत असेल तर त्याला विकारी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? विकारी किंवा सव्यय. ह्या उलट लिंग, वचन, विभक्तीनुसार जर बदल होत नसेल तर त्याला अव्यय म्हणायचं म्हणजेच अविकारी. कसं मी सांगतो. आता बघा, आता विकारी जाती कुठल्या कुठल्यात बघा. आधी नाम, पुन्हा सर्वनाम, पुन्हा विशेषण आणि पुन्हा क्रियापद. ही 4 झाल्या तुमच्या विकारी. विकारी म्हणजे बदल होणाऱ्या, म्हणजेच चेंज होणाऱ्या, म्हणजेच ह्याच्यामध्ये सांगणार आहे मी थोड्या काय काय होते ती. अविकारी म्हणजे शब्दयोगी अव्यय. या सगळ्यांची कार्य सांगतो तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता. शब्दयोगी अव्यय. दुसरं उभयान्वयी अव्यय. तिसरं क्रियाविशेषण अव्यय. आणि चौथं केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे शब्दांच्या एकूण 8 जाती, त्यातल्या 4 आहेत ह्या विकारी आणि ह्या 4 आहेत त्या अविकारी. आता मी विकारी आणि अविकारी काय सांगतो तुम्हाला, एक वाक्य देतो तुम्हाला. बघा, साधं सोपं आहे. राम, आपलं ठरलेलं वाक्य आहे लहानपणीपासून, आंबा खातो. आता बघा मी काय म्हणतोय, शब्दांच्या 8 जाती आहेत. शब्दात ढोबळमानानं व्याकरणात शब्दाला ढोबळमानानं पद म्हणतात. बघा आता इथे किती पद आहेत? मग शब्दांना काय म्हणतात? पद. मग इथे किती पद आहेत? 1 2 3 म्हणजे 3 पद. आता बघा, ज्या पदातून आपल्याला क्रिया समजते फक्त त्याच पदाला क्रियापद म्हणायचं. क्रिया म्हणजे कृती किंवा ऍक्शन. ज्या पदामधून आपल्याला एखादी कृती, एखादी ऍक्शन समजते त्यालाच क्रियापद म्हणायचं. मग मला सांगा, राम मध्ये कुठली कृती आहे का? कुठली ऍक्शन आहे का? नाही. मग चला, आंब्यामध्ये कुठली ऍक्शन कृती आहे का? नाही. खातो मध्ये कुठली कृती आहे का? खातो मध्ये कशाची कृती आहे? दांडकावून पाक, राम दिसला, आंबा दिसला, असा हितलं पाट असा आंबा टप टप पडालाय. म्हणजे खातो ह्या शब्दापासून काहीतरी ऍक्शन कळली म्हणून ह्या शब्दाला आपण म्हणलो क्रियापद. मग ही बाकीचे काय? ही नाम आहेत नुसते. राम म्हणल्यावर कोण दिसतो आपल्याला? राम म्हणल्यावर तुम्हाला श्याम दिसेल का? सीता दिसेल का? राम म्हणल्यावर कोणतरी राम आठवतो आपल्याला. तुमच्या गल्लीतला, गावातला, शाळेतला
कुठलाही असू शकतो, दोस्त, मित्र वगैरे वगैरे, किंवा मग आपलं प्रभू रामचंद्र, असं काही दिसू शकतं तुम्हाला. राम म्हणल्यानंतर नाव घेतलं, डोळ्यापुढं चित्र उभारलं की त्याला नाम म्हणायचं. ही माझी व्याख्या. आणि पुस्तकाची व्याख्या वस्तू, ठिकाण, व्यक्ती, गुण, गुणधर्म यांना दिलेल्या नावांना नाम म्हणतात. म्हणजे राम म्हणल्यानंतर एक मुलगा दिसतो म्हणून ही झालं एक नाम. बघा मी काय म्हणतोय, आंबा म्हणल्यानंतर सुद्धा एक नाम दिसतो म्हणून ही सुद्धा झालं नाम. आता नामाच्या पलीकडे जाऊन यांचे काहीतरी कार्य आहेत. मग शब्दांच्या जातींचे कार्य कोण सांगणार? क्रियापद सांगणार. क्रियापद हे तुम्हाला मी मागच सांगितलं, क्रियापद हे पप्पा असतात. शब्दांचे पप्पा कोण? क्रियापद. पप्पाला विचारायचं लेकरं, पप्पालाच माहित असतात. मग खातोला प्रश्न विचारा, खाणारा कोण? पुन्हा एकदा, खा हा झाला मूळ धातू, त्याला धातू म्हणायचं. क्रियावाचक मूळ शब्दाला काय म्हणायचं? धातू. मग ही खा प्लस नारा नारी कोण. मग कोण प्रश्न विचारल्यावर काय येते बघा, खाणारा कोण? आपलं उत्तर आलं राम. मग राम कोण झाला? कर्ता. बघा चला पुन्हा प्रश्न विचारा, खाण्याची क्रिया कोणावर झाले? आंब्यावर. मग आंब्यानं क्रिया सुचली, मग आंबा झाला कर्म. आता ह्याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्त्याच्या जागी कर्ता म्हणून येण्याचा आणि कर्माच्या जागी कर्म म्हणून येण्याचा अधिकार फक्त नामाचा असतो. म्हणजे वाक्यात जर नाम आलंय तर ती कर्ता तर असेल, कर्म तर असेल, नाहीतर विधानपूरक असेल. म्हणजे 3 कामा व्यतिरिक्त नाम कवाच येणार नाही. लिहून ठेवा, टॅटू काढा हातावर. ओके चला आता बघा, आपल्याला विकार बघायचा आहे, अविकार बघायचा आहे. इथपर्यंत झालं एक कर्ता, एक कर्म आणि क्रियापद आहे. बस काही घेणं देणं नाही ह्याचं. आता हे सगळं करतो, हे फक्त फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशनसाठी होतं. आता बघा, राम आंबा खातो. आता तुम्हाला सर्दी खोकला ताप म्हणलं होतं, म्हणजे लिंग वचन विभक्ती. चला लिंगानुसार बदलून बघू. राम हे, आणि रामाचं मला काय करता येईल? जर पुल्लिंगी नाम असेल राम आणि जर स्त्रीलिंगी नाव पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एका स्त्रीचं नाव लिहावं लागेल. मग कुणाचं नाव लिहायचं? कुणाचंही लिहा. आता आपण इतर आमच्या जागी थोड्या वेळासाठी स्त्रीलिंगी ठेवायचं आहे म्हणून आपण काय करू? सीता करू. बघा रामचं काय झालं? सीता. तर आणि तरच लिंग चेंज झालंय. रामचं रामी करायचं नाही, ध्यानात ठेवा. राम आणि सीता. राम असतो पुल्लिंगी आणि सीता असते स्त्रीलिंगी. म्हणजे नाम तर उघड उघड लिंगानुसार बदललंच. आता राम हाय असं ठेवा, आंबा हाय असं ठेवा, खातो. राम आंबा खातो, सीता आंबा खातो. खातो सीता आंबा खातो असते का खाते असते? हानत्याल. आधी तुम्हाला हानत्याल, पुन्हा मला हानत्याल. राम आंबा खातो म्हणल्यावर सीता आंबा खाते. वरी बघा, राम आंबा खातो, सीता आंबा खाते. काय झालं हो? लिंग चेंज झालं कर्त्याचं. क्रियापदाला सुद्धा कर्त्यानुसार स्वतः चेंज व्हावं लागलं. म्हणजेच लिंगानुसार क्रियापद बदललं, लिंगानुसार नाम बदललं. आता आंब्याचं बघा, तुम्हाला दाखवतो. राम आंबा खातो, आणि मी जर इथं चिंच ठेवलं तर राम चिंच, सीता चिंच खातो, राम चिंच खातो. चिंच सेम सेम सेम. आंबा तो आंबा, चिंच ती चिंच. ध्यानात ठेवा. म्हणजे नामाचं, ह्या नामाचं लिंग बदललंय का? निश्चितच बदललंय. आता नामाच्या जागी कोण येत असतो? सर्वनाम येत असतो. मग रामसाठी कुठला सर्वनाम येणार? तो. आणि तोच एखादी स्त्री असेल तर काय होईल? ती. बघा म्हणजे लिंगानुसार तोचा काय झाला? ती. म्हणजे सर्वनामाचं सुद्धा विकार झाला, सर्वनामाचा सुद्धा बदल झाला. समजून घेण्याचा प्रयत्न करा. राम हे पुल्लिंगी नाम आहे. रामाच्या जागी आपण सीता म्हणजे स्त्रीलिंगी नाम आणलंय. सर्वनाम तो हे पुल्लिंगी सर्वनाम आहे. तोच लिंगानुसार बदलून ती झालं. म्हणजे नामाचा विकार झाला का हो? रामचा सीता झाला, मग नामाचा विकार झाला, नाम झालं विकारी. सर्वनामाचा विकार झाला का हो? सर्वनाम होतं आपलं तो, तोच काय झालं लिंगानुसार? ती. मग सर्वनाम सुद्धा विकारी सापडलं. नेक्स्ट बघूया आपण विशेषण, आणि पुढचं आहे क्रियापद. क्रियापद. आता मला सांगा, क्रियापदाचा विकार झाला का हो? खातोचं काय झालं? खाते. म्हणजे लिंग बदललं, खातोचं खाते झालं. आता बघा नेक्स्ट बघा. आता चला आता बघा नेक्स्ट मी काय म्हणतोय, विशेषण. विशेषणचं काय बदलतंय का बघायचं आपल्याला. कशाचं? विशेषणचं. बघा आता मी काय म्हणतोय, सीता आहे आणि राम आहे. आता रामाला
मी म्हणतो गोरा राम, गोरा राम आणि गोरा सीता. जमते का? राम कसा आहे? गोरा. आणि सीता बी गोरा. राम गोरा आणि सीता गोरी. विशेषणाला विभाव लिंग वचन विभक्तीचा प्रत्यय लागला का नाही, म्हणजे सेन्स आला का नाही. म्हणजे जर कर्ता पुल्लिंगी असेल तर विशेषण सुद्धा पुल्लिंगीच, आणि जर कर्ता स्त्रीलिंगी असेल तर विशेषण सुद्धा स्त्रीलिंगीच. म्हणजे देवाची करणी नारळात पाणी देण्यात ठेवा. रामचा गोरा आणि सीता झाली गोरी. हीच मला तुम्हाला सांगायचं आहे की लिंगानुसार काय काय बदललं. मग आता नाम रामचं सीता नाम बदललं, सर्वनाम बदललं. सीता तोच, राम तो होता आणि सीता ती झाली. म्हणजे सर्वनाम बदलला, नाम बदलला. गोरा गोरी, काळा काळी. समजा आलंय का? गोरा होता गोरी, काळ्याची काळी आणि गोऱ्याची गुरी. ही झालं तुमचं सर्व विशेषण. क्रियापद खातो खाते, पळतो पळते, झोपतो झोपते. म्हणजे लिंग बदललं की सर्वनाम बदलतंय, लिंग बदललं की नाम बदलतंय, लिंग बदललं की वचन आपलं काय ते सॉरी ही विशेषण बदलते, लिंग बदलले की क्रियापद बदलते. म्हणून यांना म्हणायचं विकारी. बघा हो का, यांना म्हणायचं विकारी. नाम बदललं लिंगानुसार, सर्वनाम बदललं लिंगानुसार, विशेषण बदललं लिंगानुसार, क्रियापद देखील बदललं लिंगानुसार. मग ही सगळी बदलत असल्यामुळे मुळे 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 ह्यांना म्हणायचं विकारी. काय म्हणायचं यांना? विकारी. आप समज रहे हो? नाही नाही, आप नाही समजे. आता इकडं बघा, म्हणजे तुम्ही चांगलंच समजे. बघा इकडे बघा. आता 2 मिनिटासाठी मी शब्दयोगी अव्यय किंवा क्रियाविशेषण अव्यय टाकतो. राम जलद पळतो, क्रियाविशेषण अव्यय टाकले. कसा पळतो? जलद पळतो. चला आपण लिंग बदलून बघू आता. चला, रामच्या जागी आता आपण सीता टाकू. सीता जलदी पळते का जलद पळते? जलद पळते. बघा रे, नाम बदललंय म्या. पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी नाम लिहिलंय, पुल्लिंगी क्रियापदाचं स्त्रीलिंगी क्रियापद झालं. ऑटोमॅटिक क्रियापद विकारी है, नाम विकारी है. क्रिया विशेषण बदललं का? नाही. वचन बदलू. राम व सीता दोघे, राम व सीता जलद पळतात, पळतात. बघा, दोघांचं वचन बदललं, क्रियापद सुद्धा पळतात. पळतो पळते पळतात, पळतो पळते पळतात. म्हणजे क्रियापद बदललंय भाऊ, नाम बी बदललंय भाऊ, पण क्रिया विशेषण इथं जलद, इथं बी जलद, इथं बी जलद. असं म्हणून जमल का? राम जलद पळतो, सीता जलदी पळते आणि दोघे जलदे पळतात. मग आपल्याला सपासपा हाणतात लोक. असं होऊ शकत नाही. समजून घ्या, क्रियाविशेषण कुठंच चेंज झालेलं नाही. विकारच होत नाही. कसं बदलायचं? जी विकारी आहे तीच बदलणार आहे. इकडच्या साईडचे जी 4 लेह आहेत का मॅम, हो इकडच्या साईडचे, ही शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, केवळ उर्वरित अव्यय बदलणार नाही. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. नाम कुठलं बी नाम असेल, देश तुमचा असेल, राज्य असेल, जागा असेल, ठिकाण असेल, टेबल असेल, या सगळ्या गोष्टीला काय म्हणायचं? नाव. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. मी बघणार आहे पुढे, आधीही समजून घ्या तुम्ही. सर्वनाम म्हणजे काय असते? नामाच्या जागी जी येते त्याला सर्वनाम म्हणायचं. तो, ती, ते, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हे सगळे झाले. कोण आला, काय आला, आपण आला, स्वतः आला, मी आला, तू आला, तो आला. ही सगळे सर्वनाम आहेत. नामाच्या जागी जे पण येतात त्यांना सर्वनाम म्हणायचं. ओके, चला. विशेषण म्हणजे काय बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. राम गोरा, विराट काळा, अनुष्का गोरी, मोरेसर छान. ही झाले विशेषण. सुंदर, कडू, गोरा, काळ, ही सगळे विशेषण. मग विशेषणाचे प्रकार किती सांगणार आहे. विशेषणाचे गुण विशेषण, संख्या विशेषण, सर्वनामिक विशेषण. गुण विशेषण म्हणजे रंग, गंध, चव, दर्जा, आकार, आकारमान. ही सगळ्या गोष्टी आल्या तर गुण विशेषण. समजायला आले का? गुण विशेषण म्हणजे काय? एकदम रिलॅक्स रे पोरांनो. 50 प्रश्न असतात MPSC ला, 50 प्रश्न असतात. त्यातले 15 तर व्होकॅब्युलरी पडतात. 35 मार्काचा ग्रामर आहे, देण्यात ठेवा. म्हणजे 35 मार्काच्या ग्रामरला सुद्धा वाक्य विचार वेगळे असतात, शब्द विचार वेगळे असतात, देण्यात ठेवा. मग शब्द विचारामध्ये तुमचं
वर्ण विचार वेगळा, शब्द विचार वेगळा आणि वाक्य विचार वेगळा. वर्ण विचारामध्ये तुमचे संधी वगैरे येईल, त्यानंतर अजून मला तर वर्णमाला येईल. शब्द विचारामध्ये शब्दाच्या जाती येतील. वाक्य विचारामध्ये मग तुमचं ते प्रयोग जाईल, अलंकार जाईल, ध्यानात ठेवा. समजायला लागले का? म्हणजे आपल्याला व्यवस्थित जर तुम्ही शांत डोक्यानं जर अभ्यास नीट केला तरी कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतात. सगळ्या पाठच पाक सुरडाच आपल्या भाषेत समजून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या. रिझल्ट ओरिएंटेड 100% होते. आता इकडे बघा, नाम झाले, सर्वनाम झाले, विशेषण झाले. क्रियापद मी सांगतो, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद, शक्य क्रियापद, त्यानंतर अजून भावकर्तृ क्रियापद, अकर्तृ क्रियापद, असले क्रियापदाचे संयुक्त क्रियापद, असले क्रियापदाचे प्रकार असतात. ज्यात कर्म आहे त्याला म्हणायचं सकर्मक, ज्यात कर्म नाही त्याला म्हणायचं अकर्मक, ज्यात कर्म हाय बी नाही बी त्याला म्हणायचं उभयविध. आणि 2 शब्दांपासून धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद ह्या दोघांपासून बनला असेल तर संयुक्त क्रियापद. तुम्ही म्हणता सर एवढं फास्ट का सांगायला? मला फक्त ओव्हरव्ह्यू द्यायचा आता, त्याच्यानंतर पुन्हा एक एक शब्दाची जात आपल्याला बघावी लागणार आहे. ओके, काय अडचण इथपर्यंत नाही. आता इकडे बघा, अविकारी. अविकारीमध्ये शब्दयोगी. शब्दयोगी म्हणजे कसं असते तुम्हाला सांगतो, 2 शब्दांची चिटकाचिटकी जर झाली, बघा शब्दांचा जोड झाला, शब्दांचा योग झाला तर शब्दयोगी अव्यय. म्हणजे कसं, पक्षी, आता इथं लिहितो, पक्षी झाडावर, अय अण्णा पुसना गेले, हा इकडे बघा आता, पक्षी झाडावर बसला. आता मला सांगा कोणते 2 शब्द असे आहेत जे एकामेकाला जॉईंट झाल्यात, चिटकाचिटकी, जोडाजोडी आहे का इथं कुठं? पक्षीला आहे का? नाही. बसलाला आहे का? नाही. इकडं बघा, इकडं बघा, इथं झाड आणि वर. आला का शब्दाचा योग? म्हणजे जर 2 शब्द एकामेकाला जॉईंट झाले तरच म्हणायचं शब्द योगी. काय म्हणायचं? शब्द योगी. नाही झालं तर नाही म्हणायचं. मग आता बघा, हीच वाक्य असं म्हणतो, पक्षी वर बसला. चला आता शब्द योगी आहे का? नीट बघा, पक्षी कुठं चिटकलंय का? उगही न करणार, हा चिटकवा सांगतोय मी, दगड घालील ना डोक्यात. हा, वरला कुठं चिटकलंय का? नाही. बसल्याला कुठं काय आहे का? अहो ह्याच्यात शब्दयोगी अव्यय नाही, मग कशाला हुडकायचं? हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठं बसला? वर बसला. काय सापडलं? क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण. हिथं विचारा, कुठं बसला? झाडावर बसला. काय सापडलं? क्रिया विशेषण अव्यय. आता कसं आहे? कसं आहे आता? हिथं बी क्रिया विशेषण म्हणतोय मी, हिथं बी क्रिया विशेषण म्हणतोय मी, आणि हिथं शब्दयोगी सुद्धा म्हणलो मी. बघा, म्हणजे प्रत्येक शब्दयोगी हा क्रियाविशेषण असतोच. प्रत्येक क्रियाविशेषण हा शब्दयोगी असतोच. अ बरोबर ब बरोबर, अ ब दोन्ही बरोबर, अ ब दोन्ही चूक, असं येतंय. आणि आपली केस अशी, आपल्याला काही समजत नाही नेमकं विषय काय. विषय असा आहे बाबांनो, की बाबा शब्दयोगी अव्यय, प्रत्येक शब्दयोगी अव्यय हा क्रियाविशेषण असतोच. बघा मी काय म्हणतोय, पण प्रत्येक क्रियाविशेषण हा शब्दयोगी नसतो. जिथं शब्दांचा जॉईंट दिसतो तवाच शब्दयोगी. जिथं शब्दाचा जॉईंट दिसू न दिसू, क्रियापदाला प्रश्न विचारला आणि उत्तर सापडलं तर मग क्रियाविशेषण. समजायलंय का? म्हणजे वरच्या वाक्यात झाडावर हे शब्दयोगी अव्यय बी आहे आणि क्रियाविशेषण अव्यय बी आहे. सर तुम्ही म्हणणार कसं काय बरं? मी कोण आहे? मी माणूस आहे का सर आहे? एक सांगा फिक्स, माणूस आहे मी का सर आहे मी? म्हणजे मी सर बी आहे आणि मी माणूस बी आहे. मग आधी कोण आहे? मी माणूस आहे. आणि मग कोण आहे? मी सर आहे. मी आलं का लक्षात? हा, तसंच आधी शब्दाचा योग होऊन शब्द तयार झालाय म्हणून शब्द योगी आहे. आणि वाक्यात काम काय करते? तर क्रिया दाखवायचं काम करते, कुठं झाली ती, म्हणून क्रिया विशेषण आहे. काय अडचणीतपर्यंत नाही. बघा 30 मिनिटं सुद्धा झाल्यात आपल्या व्हिडिओमध्ये, तरी तुम्हाला मी एवढ्या गोष्टी सांगालोय. नीट ध्यान द्या. पहिल्यापासून सांगतो, पहिल्यापासून नाही सांगत आता. शब्दयोगी अव्यय झाला. दुसरं सांगतो, उभयान्वयी. उभयान म्हणजे 2 शब्द, 2 वाक्य, 2 पॅसेज, काय म्हणायचे ते म्हणा, जोडायसाठी आणि, व, पण, परंतु, किंतु, म्हणून, बाकी, की, अगर, वा, अथवा हे असले जे शब्द आहेत जोडाजोडी करायची ती येतात शब्दयोगी अव्ययामध्ये. कशात येतात ती? शब्दयोगी. म्हणजे राम आणि श्याम फिरायला गेले, राम फिरायला गेला, श्याम फिरायला गेला, राम आणि श्याम फिरायला गेले, पाऊस आला आणि विजा चमकल्या. समजायला लागले का? म्हणजे 2 वाक्य, पाऊस बी आला आणि विजा बी चमकल्या. मग वेगवेगळं म्हणणार का? पाऊस आला, विजा चमकल्या, आम्ही भिजलो, आम्ही घरी गेलो. हा तेल, पाऊस आला आणि विजा चमकल्या, मग आम्ही घरी गेलो. मग लावलं तिथं, मग म्हणून आम्ही घरी गेलो.
पाऊस आला आणि विजा चमकल्या म्हणून आम्ही घरी गेलो. बघा, केवळ, संयुक्त, संयुक्त केवळ आणि मिश्र ही ह्याच्यावर अवलंबून आहे. वाक्यांचे जे प्रकार आहेत, केवळ वाक्य वळका, मिश्र वाक्य वळका, संयुक्त वाक्य वळका, ती उभयन्वयी अव्यय आलं की ती आलंच म्हणून समजा. नेक्स्ट, क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या, बघा आम्ही काय म्हणतोय, नामाबद्दल नाही, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय म्हणायचं. समजायला लागले का? क्रिया विशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाला 5 प्रश्न, कवा म्हणजे केव्हा, कुठे, कसा, कशी, कसे, कितीदा आणि किती वेळा, 5 प्रकारे प्रश्न विचारावे लागतात. त्यावेळेस ज्यावेळेस केव्हानं, बघा आता हीच वाक्य दाखवतो तुम्हाला लगेच, हीच वाक्य दाखवतो तुम्हाला ना. हो, विराट आंबा, विराट आंबा झाडावर बसून चोरून खातो. चला आता बघा, खाणारा कोण आहे? विराट. चला, विराट कसला आहे? काला. काल किती वाढवले बघा मी वाक्य. काल काला विराट आंबा झाडावर बसून चोरून खातो. काय काय नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही. किती बी वाक्य, किती बी शब्द वाढू द्या, फक्त क्रियापद बघा. क्रिया कशात आहे बघा, त्याला प्रश्न विचारा. क्रिया कुठे? हो का, इथं क्रिया आहे. क्रिया कशाची व्हायली? खाण्याची. मग प्रश्न विचारा ना, खाणारा कोण आहे? विराट. विराट कोण झाला आपला? कर्ता. विराट कसला? काळा. विराट बद्दल विशेष माहिती सांगितली ना, म्हणून विराटला म्हणायचं विशेषण. विराटला काय म्हणायचं? म्हणून विशेषण. ओके, चला. खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर. आंब्यानं क्रिया सुचली म्हणून आंबा कोण झाला आपला? कर्म. ओके, चला. आता जी राहिलंय ते सगळं क्रिया विशेषणच आहे. कसं? पहिला प्रश्न, खातो केव्हा? केव्हा आपल्या भाषेत कवा. राम आंबा खातो कवा? काल. कवा खातो? काल खातो. मग कालनं काय कळलं आपल्याला? कालदर्शक. कालदर्शक क्रिया विशेषण. क्रिया विशेषण अव्यय. कालदर्शक क्रिया विशेषण अव्यय. प्रश्न विचारला खातोला, प्रश्न कशाने विचारला? केव्हानं. केव्हाचं उत्तर सापडलं? कालदर्शक. एवढं सोपं आहे बाबांनो. पुढे विचारा आता. चला, कसा खातो? बसून खातो. कसा खातो? चोरून खातो. कुठे खातो? झाडावर खातो. नीट बघा, कुठेचं उत्तर स्थल दाखवतं नेहमी. स्थल दर्शक क्रिया विशेषण अव्यय. एका वाक्यात क्रिया विशेषण अव्यय किती येऊ शकतात सांगा बरं? किती बी येऊ शकतात. तुमच्या आमच्या हातात नाही, वाक्याच्या हातात आहे. वाक्य बघूनच ठरवायचं की शब्दाची कुठली जात काय काम करते. पुढं बघा, कसानं विचारलं. मग कसानं विचारलं म्हणून हे दोन्ही बी कसल्या प्रकारचे झाले? रीतिदर्शक. कसले? रीतिदर्शक क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. समजायला लागले का इथपर्यंत? काय अडचण? बघा, आपण काय काय बघितलं? शब्दांच्या जाती बघितल्या, नाम बघितला. एखाद्या माणसाचं, स्त्रीचं, पदार्थाचं, ठिकाणाचं, वस्तूचं ठेवलेलं नाव जे असतं त्याला म्हणायचं नाम. नामाबद्दल, बद्दल म्हणतोय म्हणजे त्याच्या जागीच आधी नाव येऊन जावं लागतं, मग सर्वनाम येतो. सर्वनाम कधी एकटा येत नाही, आधी नाव पाहिजे. म्हणजेच बघा, म्हैस काळी आहे. बघा, सर्वनाम दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, म्हैस काळी आहे. म्हैस काळी आहे. ती. ती म्हणजे कोण? म्हैस. पांढरे दूध देते. पांढरे दूध देते. व ती. ती म्हणजे कोण? म्हैस. हिरवा चारा खाते. हिरवा चारा खाते. व ती. ती म्हणजे कोण? म्हैस. लाल घरात राहते. ए बाबांनो,
हितली ती आणि हितली ती कुणामुळे कळलंय? समोर आलेल्या म्हशीमुळं. मी म्हैसच गायब करतो, हिथं बी तीच ठेवतो आणि आता म्हैसच गायब करतो. हा आता बघा, ती काळी है. अरे कुणाबद्दल बोलतो है? हंत्याला लागले. ती काळी है म्हणून जमत नाही. पहिल्यांदा आधी सांगावं लागतं ती म्हैस है, मग काय विचारतंय पुढचं. नाहीतर नुसतं इथं ती जर टाकलं तर अर्थ कसा बदलतंय बघ. ती काळी है, ती पांढरं दूध देते, ती हिरवा चारा खाते आणि ती लाल घरात राहते. मग विचार करायचं ड्याव 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 नेमकं ती कोण? आलं का लक्षात? म्हणून कधी पण नाव येऊन गेल्यानंतरच सर्वनाम. एमपीएससीला मल्टीलाइनरला क्वेश्चन येतील. सर्वनामाला स्वतःचा अर्थ असतो नसतो? कसा असणार? ज्या नामासाठी आता इथं म्हैस आली म्हणून ती, इथं बैल असता तर बैल नसताच, कारण ती दूध देतच नाही. पण सर्वनाम कुणासाठी येते बाबांनो? नावासाठी. जर म्हैस आहे तर तीच येणार, बैल आहे तर तोच येणार. बघा समजायला का? म्हणजे पुल्लिंगी असेल तर ती येणार आणि स्त्रीलिंगी असेल तर नाही, उलट गेलं. पुल्लिंगी असेल तर तो येणार आणि स्त्रीलिंगी असेल तर ती येणार. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे सर्वनामाला स्वतःचा अर्थ नसतो. ती ज्या नामासाठी येतात त्यांचंच लिंग वचन घेऊन येतात, स्वतःचा मनाचा उद्योग करत नाहीत. ही मल्टीलाइनरला प्रश्न येतो. पुन्हा प्रश्न येतो, नाम येऊन गेले असंच सर्वनाम येते. बरोबरच. बिगर नाव जाता सर्वनाम कुणासाठी वापरावं कळणार का? नाही. आधी कळलं पाहिजे की आपण कुणासाठी सर्वनाम वापरतोय. ओके चला, त्याच्यानंतर मग ती. मग सर ही काय फरक पडला? अरे फरक कसा नाही पडला? एक तर जोडाक्षर होतं म्हैस आणि त्याच्या दोन शब्द होतं आणि किती दोन शब्द होते. आता दोन आहे म्हणून समजा मी इथं पंतप्रधान इथं नाही टाकत, दुसऱ्या वाक्यात टाकतो. इथं टाकलं का पंतप्रधान, कारवाई होईल माझ्यावर. मी इकडे बघा दुसऱ्या वाक्यात टाकतो, पंतप्रधान महाराष्ट्र प्रबोधिनीला आले किंवा महाराष्ट्र प्रबोधिनीमध्ये आले. बघा महाराष्ट्र एमपीए येतो शॉर्टकट मध्ये, पंतप्रधान एमपीए मध्ये आले. पंतप्रधानांनी सरांची भेट घेतली, पंतप्रधान सरांना बोलले, पंतप्रधानांनी आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं. काय खटका लागले हो? पंतप्रधान पंतप्रधान पंतप्रधान. पहिल्यांदाच काय म्हणणार? पंतप्रधान महाराष्ट्र प्रबोधिनीत आले. त्यानंतर काय म्हणणार? ते सरांना बोलले. पुन्हा काय म्हणणार? ते आम्हाला संबोधित करत होते. त्यांनी म्हणजे पहिल्यांदा पंतप्रधान म्हणलं, त्यानंतर त्यांच्या जागी काय वापरलं? ते. शब्दांची अक्षरांची किती काटकसर झाली हो बघा. 1 2 3 4 5 आणि 5च्या जागी इथे काय आले? फक्त एकच. म्हणजे सर्वनाम नामासाठी येतात, नामा जागी येतात, नामाबद्दल येतात, नामाची दुरुक्ती आणि नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी येतात. समजायला का? ही काम आहे. इट इज अ फंक्शन ऑफ सर्वनाम. ही सर्वनामाचं काम आहे. बघा आता काय काय बघितलं आपण? नाम बघितला, सर्वनाम बघितला, विशेषण मी सांगितले, काळ्याचं काळी, गोऱ्याचं गोरी. अलग लक्षात. विशेषणाचे प्रकार आहेत, आपण इन डिटेल बघणार आहोत. क्रियापद बघितलं आपण, क्रियापद पण बदलले. आणि इकडं शब्दयोगी अव्यय बघितले आपण. उभयान्वयी अव्यय मी सांगितलंय, दोन शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी जे येतात त्याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. क्रियाविशेषण अव्यय बघितला आपण. क्रियाविशेषणामध्ये सांगितलं तुम्हाला क्रियापदाला किती प्रश्न विचारायचे भाऊ? फक्त 5 प्रश्न. केव्हा न विचारलं तर कालदर्शक. राम आंबा खातो, केव्हा खातो? काल खातो. मग काय झालं? कालदर्शक. कुठे खातो? कुठं बसला होता आपला राम? आठवा, झाडावर. मग झाडावर म्हणल्यावर स्थलवाचक झालं. अशा प्रकारे 5 प्रश्न विचारले की ही सापडतात. आता राहिले फक्त केवल प्रयोगी. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे एमपीएससीला डायरेक्ट प्रश्न आहे मल्टीलाइनर मध्ये. केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग असतात का नसतात? नसतात. वाक्याचा भाग असतात का नसतात? 99% पोरं म्हणतात वाक्याचा भाग नसतात किंवा असतात. समजत नाही. केवल प्रयोगी अव्यय 100% वाक्याचा भाग नसतात, तरी पण ते वाक्यात असतात. बघा, केवळ भावनांचा स्फोट घडून आणण्याचं काम जे करते त्याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं. म्हणजे तुमच्या मनातल्या उत्कट भावनांचा स्फोट. समजा तुम्ही चांगले मस्तपैकी कपडे वगैरे घातलेत, रस्त्याने चाललाय, एक हिरवा केक सापडला आणि त्यात तुमचा पाय पडला, मग तुमच्या अंगावर हिरवा केक आला. तुम्ही त्या टायपाला विचार करून म्हणणार का? वही काढणार, केवळ प्रयोगी अव्यय, अरे आता कुठलं केवळ प्रयोगी वापरू? हा ही वापरतो. पुन्हा तुम्ही म्हणणार बघू, हा परत डबल पाय टाकणार, शी घाण. अरे ती त्या टायमाला जे स्फोट होतो का त्याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं. केवळ प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्ह येतं का? 100% येतच येतं. केवळ प्रयोगी अव्यय मध्ये असतात का? नाही. केवळ प्रयोगी अव्यय सुरुवातीला असतात. म्हणजे अगोदर भावनांचा स्फोट होतो मग वाक्य. समजा हार्दिक पांड्याने 6 मारून मॅच जिंकवली, तुम्ही आधी म्हणणार हुर्रे आणि पुन्हा म्हणणार मॅच जिंकली.
का आधी म्हणणार मॅच जिंकली फिंकली सगळं घरातनं बाहेर गेल्यावर टीव्ही बंद केल्यावर हो रे सगळ्या शेवटी असतं का? नाही. म्हणजे केवळ प्रयोग यावेळी सुरुवातीला येतात, उद्गाराचे चिन्ह घेऊन येतात, भावनांचा स्फोट करण्यासाठी येतात. मग असे किती ती बघायचे आपल्याला. छी न काय आनंद असेल का? एखाद्याचा रिझल्ट आला, अधिकारी एखादा झाला, सांगत आला पेढ्याचा बॉक्स घेऊन, ओय माझा रिझल्ट आला, मी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर झालो, तुम्ही म्हणता शी, ते आनंद की तुम्हाला. म्हणजे केवळ प्रयोग यावे जे ती त्या सेन्सनुसार वापरायचं आहे. पाठ करून जमत नाही. आनंद होत असेल तर हुर्रे म्हणावं लागेल, हिप हिप म्हणावं लागेल, देणार चवा. दुःख होत असेल तर अरे रे असं म्हणावं लागेल. घृणा उत्पन्न होत असेल, पाय कुठं पडत असेल तर शी म्हणावं लागेल. की अशा प्रकारचे ह्या शब्दांच्या 8 जाती आहेत. त्यातल्या 4 आहेत त्या तुमच्या विकारी. विकारी म्हणजे लिंग वचन विभक्तीनुसार विकार होणारे. म्हणजेच कोण? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तर अविकारी म्हणजे विकार न होणारे. ते किती आहेत? 4 आहेत. कुठले कुठले? शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. ओके, काय अडचण इथपर्यंत नाही. थांबायचं का? चला पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया पुढच्या विषयासह. तोपर्यंत महाराष्ट्र प्रबोधिनी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या ॲपवर मी मोरे सर आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.